जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. नाशिकच्या TCS कंपनीमध्ये म्हणजे द ग्रेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एम्प्लॉईजचं शोषण होतं. लव्ह जिहाद सारखा प्रकार पुढे येतो. किंवा आता अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर परतवाडा या ठिकाणी 180 तरुणींचे 350हून अधिक व्हिडिओ व्हायरल होतात. पोलीस संज्ञान घेऊन कार्यवाही करते, सुमोटो ॲक्शन घेते त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये काही आरोपी पकडले जातात. ह्या दोन्ही घटना जेव्हा मांडतात समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर, तेव्हा महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या घटना वगैरे असं त्याच्यावर टायटल वगैरे असतं. हे काही हादरवून टाकणाऱ्या वगैरे घटना नाही. ह्या आता फक्त बाहेर आलेल्या आहेत. आम्हाला गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अशा केसेस पाहतोय, हँडल करतोय. लोकांना घशाला कोरडीपर्यंत ओरडून सांगतोय. तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या की लव्ह जिहाद वगैरे सारखं असं काही नसतं. सुप्रियाताई सुळेंच्या सारख्या ज्येष्ठ राजकारणी म्हणतात की मला लव्ह माहिती आहे आणि जिहाद माहिती आहे, पण लव्ह जिहाद असं काही असतं असं मला माहिती नाही. कायमस्वरूपी समाजाची दिशाभूल करणारे राजकीय नेते समाजामध्ये आहेत. असं काही घडतंय हे त्यांना मान्यच करायचं नाही. कुठलीही डावी संघटना, कुठलेही डावे विचारवंत, वामपंथी संघटना, फुटीरवादी संघटना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या किंवा कुठल्याही नक्सल समर्थक संघटना असतील किंवा ब्राह्मण विरोधी संघटना असतील, यामध्ये एक इनिशिएटिव्ह मध्यंतरी संभाजी ब्रिगेडने घेतलं. त्याच्यासाठी मी संभाजी ब्रिगेडचं अभिनंदन करतो की त्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या एका पदाधिकाऱ्यांनी येऊन लव्ह जिहादच्या विरोधामध्ये भाष्य केलं. जोही आपल्या मुद्द्यांना घेऊन बोलेल तो आपला, हा एक धोरण घेऊन चालायचं. कारण की ज्यांना आपण आपले म्हणतो तेही आपले नसतात कधीच. सगळे काही राजकीय पोळ्या भाजण्यामध्ये व्यस्त असतात. त्यामध्ये आपल्या बाजूची आपल्या मुद्द्यावर कोणी जर का पोळी भाजत असेल तर आपला मुद्दा म्हणजे कोंबडं कोणाचंही आरडलं तरी चालेल, पण पहाट झाली पाहिजे. हा मुद्दा आपण डोक्यात धरून चालला पाहिजे. अवेअरनेसची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मुद्दा, हा विषय पोहोचण्याची गरज आहे. पण आपल्याला पाहिजे शॉर्टकट सोल्युशन. तर शॉर्टकट सोल्युशनमध्ये खूप लोकांनी मला जेव्हा अप्रोच केला की दादा तुम्ही या विषयावर बोला. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा महिलांचं शोषण होत आहे, याच्यावर कायदा झाला पाहिजे. पहिलं मध्यंतरी मी एक पोस्ट पाहिली आणि एका व्यक्तीला भाषण करताना सुद्धा पाहिलं की लग्नाच्या वेळी आई-वडिलांच्या परवानगीची आवश्यकता सरकारने तसा कायदा बनवावा की आई-वडिलांच्या परवानगीशिवाय मुलीने लग्न करू नये. किंवा अशा पद्धतीने मग लव्ह जिहादवर कार्यक्रम होतात, काम करतात. त्याच्यामध्ये सुद्धा असे अत्यंत फालतू आणि बाष्कळ मुद्दे आहेत मित्रांनो. पहिल्यांदा कायदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कायदा होणे, एखादी कलम लागू होणे आणि त्याची अंमलबजावणी होणे ह्या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या देशामध्ये बलात्कार विरोधी कायदा आहे. पण योनीवर लिंगाचे घर्षण केले आणि पेनिट्रेट केलं नाही तर त्याला बलात्कार आम्ही ग्राह्य धरत नाही, असा निर्णय देणारा आपली न्यायव्यवस्था आहे. एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर अँड प्रिस्ट हॅज अ पास्ट म्हणत बलात्काराला, लहान मुलीच्या वर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जमानत देणारं आपलं कोर्ट आहे. त्यामुळे कायदे आहेत आणि आणखीन तुम्हाला कायदे करायचे आहेत. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा असणे आणि कायद्याची अंमलबजावणी होणे ह्या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. 2000 कायदे जरी तुम्ही केले या देशामध्ये, अमका कायदा केलाय, टमका कायदा केलाय, त्याच्यामुळे अशा प्रकरणांना आळा बसेल, अशा प्रकरणांवर आपण कुठेही नियंत्रण करू शकू, हा मूर्खपणा. जर तुम्हाला अजूनही एवढे वर्ष झाले भारतात राहून ही गोष्ट जर का समजली नसेल की कायदा हे जे ज्युडिशियल डिक्टेटरशिप आपल्या देशामध्ये चालतीये की त्यांना वाटेल तसं ते वळवतात, त्यांचं इंटरप्रिटेशन वाटेल तसं ते करतात. तुम्हाला त्याचा कवडीचाही काडीचाही फायदा होत नाही. एवढं जर तुम्हाला भारतीय म्हणून, तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला समज असेल तर तुमच्या जीवनावर थू आहे. मग जर तुमच्या मुली अशा बाटवल्या जातात ना तर ते योग्य आहे. तुम्ही जर का आजही कायद्याच्याच भरोशावर तुम्ही बसलेले आहात की अजूनही कायदा झाला पाहिजे, त्यात आणखीनही कायदा झाला पाहिजे, अजून एक त्याच्यात कायदा झाला पाहिजे, मूर्ख आहेस तू, च्युती आहेस. कायदे करून ह्या गोष्टी थांबणार आहेत का? राहिला दुसरा प्रश्न की आई वडिलांच्या इच्छेने लग्न. आई वडील फार म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपल्या देशामध्ये अतिथी देवो भव, तसं मातृदेवो भव, पितृदेवो भव असं म्हटलं जातं. पुंडलिकाला आपण का मानतो? कारण की त्यांनी विठ्ठलाला दाराशी उभं केलंय आई वडिलांची सेवा करताना आणि त्याला वीट फेकलेली आहे, तुझा त्याच्यावर उभा राहा. श्रावण बाळाला आपण का मानतो? कारण की त्याने आई वडिलांना कावडमध्ये बसून त्याने काय केलंय? तीर्थाटन केलेलं आहे. हृदयात बाण लागला तरी त्याला त्याच्या आई वडिलांची चिंता होती. हे उदाहरण जेव्हा तुम्ही देताना तेव्हा आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की ते सुद्धा पुंडलिकाचे आई वडील होते आणि हे सुद्धा श्रावण बाळाचे आई वडील होते.
आज आमच्या मायबापांनी काय लेव्हलनं आणि काय लायकीने मुलांचं संगोपन केलेलं आहे हे सुद्धा आपण कुठेतरी बघितलं पाहिजे. समाजाचा जेव्हा समतोल ढासळला, समाजाची नैतिकता जेव्हा लयास गेली, तेव्हा आमची आधीची पिढी त्यामध्ये प्रचंड दोषी आहे हे आपल्या लक्षात येत नाही का? आई वडिलांच्या मनाने मुलींचं लग्न झालं पाहिजे. तुम्हाला किती उदाहरणं देऊ? आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एका लग्नामध्ये मी गेलो होतो, काही वर्षांपूर्वीचा विषय आहे, तरी सुद्धा मी आडनाव रिव्हील करत नाही. 2 गाजलेली मोठी आडनाव आहे. गाजलेली मोठी आडनावं. त्यामध्ये एक आडनाव तर असं आहे, की त्याच्या मध्यंतरी त्या आडनावावर खूप चर्चा झाली. असं एक आडनाव आहे त्याचं. त्या लग्नात मी गेल्यानंतर मी काय बघतो, की तो पोरगा त्याला बिअर बेली आलेली आहे. तो बिअर पिऊन-पिऊन त्याचं पोट फुगलेलं आहे. पहिले त्याने प्रोटीन पावडर घेऊन खूप बॉडी बनवली होती. नंतर एकदम व्यायाम सोडला आता दारू. आणि तेव्हा थारचं एवढं हे नव्हतं. फॉर्च्युनर उडवणे, ते फिरवणे, गाड्यामध्ये एवढा गुंठा मंत्री होता पोरगा. आणि त्याच्या बाजूला एक सुंदर मुलगी, त्याच्याशी विवाह त्याचा झालेला होता. आणि अक्षता टाकताना माझ्या बाजूला जो एक व्यक्ती होता त्याच्याशी माझं बोलणं झालं. हे सेम घटना मी आणखीन तुम्हाला 1-2 उदाहरण देतो. अशी आणखीन काही उदाहरणं घडलेली आहेत. तेव्हा त्यांच्याशी माझी चर्चा झाली. तो म्हणले, ते माझ्यासोबतचे जे गृहस्थ होते ते बोलले, की आता हा सुधारणार. म्हणजे भविष्यात हा सुधारणार. या आशेवर आई-वडिलांनी ती मुलगी त्याला दिली. अरे बेवडा आहे तो. हे ऑफिशियल लग्न करतो अशा त्याच्या कित्येक आहेत. मूर्ख आहेत त्या मुलीचे आई-वडील, मूर्ख. एक असंच प्रकरण घडलं ना अलीकडे, बघा तुम्ही, आठवत असेल तुम्हाला. श्रीमंत घरामध्ये, अरे 2.5 कोटी तू लग्नावर खर्च करतोयस. एक होतकरू मुलगा तुला बघितला जात नाही, की जो स्वतःच्या कष्टावर, तुम्हाला 35व्या वर्षी मुलीच्या आई-वडिलांना, त्यांना 35 नाही, 25व्या वर्षी त्या मुलीच्या आई-वडिलांना पोराने स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःचा बंगला असला पाहिजे, स्वतःचं शेती असली पाहिजे. तुमच्या बापाकडे होती का रे त्या वयात स्वकष्टावर मिळवलेली? त्याने असं काय करावं तुम्हाला असं वाटतं? सोन्याच्या बिस्किटांचा धंदा करावा त्याने? स्मगलिंग करावी? काय करावं त्याने? माय-बापाची इस्टेट बघून एका वाया गेलेल्या पोराला तुम्ही, कार्ट्याला, जो गावामध्ये नशा करत फिरतोय, जो लोकांना गाडी खाली घेत फिरतोय, अशाला तुला पोरगी द्यायची आहे फक्त स्टेटससाठी. त्या मायबापाच्या, त्या आई-वडिलांच्या इच्छेने मुलीने लग्न करावं असं तुमच्या मूर्खांना वाटतंय. अलीकडे आम्ही एक प्रकरण हाताळतोय. वडिलांची भयंकर म्हणजे इतका दुराग्रह आहे. मोठमोठी लोक समजून सांगतात, की हो असं करू नका. नाही, मी वचन, मेरा वचन ही मेरा. माहिष्मती घुसते आहे मायबापांच्या अंगात त्यावेळी. मूर्ख समजता का तुम्ही या तरुण पिढीला? स्वतःच्या स्टेटससाठी लग्न करणारे. माझ्या मामाचा माझा एक प्रसंग मी सांगत असतो. माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांचं एक वाक्य मला आठवते, की मूर्ख आहेत या मुलीचे आई वडील. अरे अख्खी फॅमिली डायबिटिक आहे यांची. त्या पोराला दिसतंय डायबिटीज आहे. एवढी सुंदर सुस्वरूप मुलगी, फक्त स्टेटस, नाव नातं, आमचं नाव, आमचं स्टेटस. गाढव आहेत हे मायबाप. यांच्या गाढवांच्या भरोशावर तुम्ही या पोरी देणार आहात का? काहीतरी फालतू फुकट सोल्युशन काढायचे. धंदा केला यांनी, लग्नाचा धंदा. या धंदेवाईक लोकांच्या म्हटल्यानी ह्या तरुणांनी ऐकावं, असा कायदा करावा असं तुम्हाला वाटतंय? मूर्ख आहात तुम्ही. कुठला तरी वक्ता बोलवायचा, तो म्हणते त्या कुत्र्याला रात्री 3 वाजता तू मेसेज करता. अरे हे जे तुम्ही त्याला कुत्रे वगैरे म्हणता ना, आज तुम्ही माझे मित्र आहेत जे डिवोर्स लॉयर आहेत, सर्वाधिक अरेंज मॅरेजेसचे प्रकरण येत आहेत. सर्वाधिक या कौटुंबिक कलह वाढलेले आहेत. मध्ये सापडतायत लोक, ड्रम मध्ये डेड बॉडीज सापडत आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढलेले आहेत. काय कुत्र्यात भित्र्या करताय तुम्ही? समाज कुठे जातोय? पहिली गोष्ट म्हणजे आपली सामाजिक रचना बदललेली आहे. त्या सामाजिक रचनेसोबत आपण मॅच करू शकतो का? इंदिरा जयसिंग सारख्या बायका कोर्टामध्ये जात आहेत आणि कन्सेंटचं वय कमी करून मागतायत, की 18व्या वर्षी म्हणजे संभोग करण्याचं स्त्रीने, मुलीने ते वय कमी करून तिला 16 करा. आणि दुसरीकडे आमची मोदी गव्हर्नमेंट लग्नाचं वय 21 करण्याच्या मागे लागली. लग्नाचं वय वाढत जातंय. हे आपल्या लक्षात येते काय? करिअर कोण करायला लावतंय? मायबापच करायला लावतात. काही कित्येक मुली मी अशा बघितल्या, त्यांची नसते इच्छा. आई वडिलांच्या प्रेशरमध्ये किंवा पिअर प्रेशरमध्ये मुलांचं 30-40 वय लांबणीवर जात आहे, तरी त्यांचं लग्न होत नाहीये. पहिले त्यांना करिअर करायचंय. खूप समस्या आहेत. असं एक फालकन पटकन असं पान फुकल्यासारखं तोंडातून काहीतरी तुम्ही एखादं सोल्युशन काढता, हा हे दिस इज द सोल्युशन, असं नसतं चालत. सोशल इंजिनिअरिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पॅरेंटिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्या मुलींकडे जर का आपण बघितलं ना, काल परवा माझी एक ताई होती, आमचा एक ग्रुप होता, माझ्या ताईची मैत्रीण होती. तिची म्हणजे सोशल मीडियामुळे खूप खूप जवळ आलंय जग. तर त्या ताईंची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली, तर मी ती सहज ऍक्सेप्ट केल्यानंतर मी ना, आमचे म्युच्युअल फ्रेंड्स, माझ्या पत्नीला घेऊन बसलो मी आणि ते दिवस सांगत होते, की हे आमचे असे होते, आम्ही इथे हे करायचो वगैरे वगैरे. तर एक म्युच्युअल फ्रेंडला आम्ही सर्च केलं. ती मुलगी होती आणि तिच्या प्रोफाईलवर, ती लॉक प्रोफाईल नव्हती, ओपन होती, म्हणून खाली सरकत गेलो. त्याच्यावर मी एक गोष्ट बघितली, इफ्तारी, ईद, शबा ने हमें खाने पे बुलाया है. इफ्तारी, हर आदमी को एक मुस्लिम फ्रेंड होना, इट इज नेसेसरी टू हैव अ मुस्लिम फ्रेंड फॉर इफ्तारी.
ज्या टर्म्स आम्हाला सुद्धा माहिती नाहीत की बाबा इस्लामच्या आम्ही अभ्यास करतो किंवा त्या टर्म्स ती वापरतीये. क्रॉकरी दाखवतीये त्यांच्या घरातलं, ते सगळं ते तामझाम दाखवतीये. आपल्या पोरींना एवढा सेन्स आहे का, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मायबापांना तो सेन्स आहे का? मी असे कित्येक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की जिथे आई वडिलांच्या प्रचंड चुका आहेत आणि आपल्या मुलींना सुद्धा प्रचंड आकर्षण आहे. एक मुलगा 180 पुरी पटवते, आपली पोरं काय टिपऱ्या खेळतायत का? काय चाललंय सोसायटीमध्ये? अवेअरनेस नाहीये. कोणी म्हणते फक्त इस्लामच शिकवा, कोणी म्हणते की मायबापांच्या हातात अधिकार द्या. मी सांगितलेला एक्स्ट्रीम इज बॅड. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. कोणतीही गोष्ट तुम्ही एखाद्या मुलीवर तुम्ही धर्म लादा, तू हेच कर, तेच कर, अमुक कर, अमुक कर, त्याने सुद्धा होणार नाही. धर्म लादायची गोष्ट नसते, धर्म जगण्याची गोष्ट असते. मटेरियलिस्टिक सोसायटी पासून स्पिरिच्युअल सोसायटीकडे आपला प्रवास झाला पाहिजे. स्वधर्म, स्वतःच्या धर्माचा अभिमान, स्वाभिमान हा समाजामध्ये भिनला पाहिजे. आज जेव्हा मी समाजामध्ये जातो, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे चिंधी लोक आज आपल्या मुलांच्या मधला जो धर्माभिमान असा पिरगडून काढत आहेत बाहेर. काल परवा तर त्याची खूप सारी उदाहरणं मला पाहायला भेटली. स्वत्व हरवलेला समाज आहे आपला. त्या पोरांना काय स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान वाटेल? काय आपल्या पोरींना असा अभिमान वाटेल? आज मला परवाला एका कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एका मुलाचा फोन आला. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तो असतो नेहमी. त्याने मला सांगितलं की दादा, माझी नागपूरची माझी HR होती, ती अहिंदू नव्हती, पण अहिंदूच असल्यासारखी होती. मुसलमान नव्हती, पण ती अहिंदू होती. आणि ती मला त्रास द्यायची की बाबा नमस्ते सदावत्सले, माझी रिंगटोन वगैरे ऐकून वगैरे हे ते. लेफ्ट आयडिओलॉजीची होती. आणि आमचा जो मॅनेजर होता तो मुसलमान होता. तो त्याच्या हे सांगायचा की आम्हाला एअरपोर्टवर कसा त्रास होतो वगैरे वगैरे. आणि आय फील सो सॉरी अबाउट यू वगैरे. आपल्या मुली त्याला फार सिम्पथाईज करायच्या. खाज आहे ही, खाज आपल्या पोरींना, खाज. लक्षात घ्या, ती खाज त्यांना येऊ नये. किंवा काम करतेय, नोकरी करतेय. म्हणजे माझे प्रखर हिंदुत्ववादी असे काही मित्र आहेत की त्यांच्या जवळच्या तरुणी ज्या आहेत त्या त्यांच्याशी आर्ग्युमेंट करतात की काय दादा, काय मामा, काय काय तुम्ही हिंदू करता. ते सुद्धा माणसं आहेत. खूप सारी प्रकरणं आहेत. माझे मित्र माझ्याशी आर्ग्युमेंट करायचा. माझा एक मित्र, त्याच्या घरात एक सुसाईड झाली ह्याच प्रकरणामुळे. तेव्हा माझ्या एका दुसऱ्या मित्राचा मला फोन आला की त्याला डिवचायचं का फोन करून. गंमत म्हणून म्हटलं, आम्ही तसं करत नाही. कारण बाबा आता समजलं का हिंदू काय असतं. मोठं प्रकरण घडलं ते, मोठं खूप गाजलं, पेपरमध्ये आलं. अवेअरनेस झिरो आहे आपली. अवेअरनेस झिरो आहे. याच्यामध्ये आई वडिलांच्या प्रचंड चुका आहेत. घरामध्ये ते वातावरणच नाही, घरामध्ये धर्मच नाहीये, घरामध्ये शिल्लकचा शहाणपणा जास्त आहे. धर्म चिकित्सा खूप जास्त प्रमाणात आहे. अमुक एक काही ते तत्वज्ञान घेऊन यायचं, अमुक एक तत्वज्ञान घेऊन यायचं. आपण किती अत्याचारी आहो, अन्याय आहो. आणि संघ भाजपाने स्पेशल क्लासेस सुरू केलेले आहेत. हिंदू धर्म किती नालायक आहे हे संघ भाजपा इतकं खोदून सांगते ना. संघ भाजपाने जेवढं धर्माचं वाटोळं या 10 वर्षात केलेलं आहे तेवढं काँग्रेसने सुद्धा केलं नाही. मी ठामपणे सांगू शकतो. मी 1000 उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. 1000 तुम्हाला याची उदाहरणं देऊ शकतो. काहीतरी नवीन बुजगावणं घेऊन येतात, काहीतरी नवीन. इतकं लांगुल चालन, प्रमाणाच्या बाहेर लांगुल चालन चालू आहे वेगवेगळ्या जमातींचं, वेगवेगळ्या लोकांचं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मध्ये संघ भाजपावर काय रोष. मी स्पष्ट जर का बोलायला लागलो ना तर ह्यांना कपडे सोडून पळून जावं लागेल. आणि स्पष्ट जर का बोलायचं झालं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की आज रोजी आम्ही एक काम केलं. समजा आम्ही एक काम उभं केलेलं आहे की बाबा बघा, हे सगळे नेरेटिव्ह आहेत. आपले उपनिषद काय सांगतायत, आपला धर्म काय सांगतो, आपले वेद काय सांगतायत, आपले कर्मकांड कशा पद्धतीने चालत आले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही एक घासून मेहनत करून आम्ही हे नेरेटिव्ह खोडून काढलेले आहेत. कोणीतरी यांचा एखादा चमन उठतो आणि सांगतो 2000 वर्ष झाले हिंदूंनी अत्याचार केले, म्हणून पुढचे 200 वर्ष चिवते आहेस का तू? आम्ही सांगतोय की बाबा LGBTQ हे नैसर्गिक नाही, प्राकृतिक नाही. आम्ही त्याचा अनादर करत नाही. पण ह्यांचं अतिशय उदात्तीकरण आणि खूप जास्त प्रमाणात हे विचार समाजामध्ये पेरणे, NCERTच्या माध्यमातून हे विचार मुलांमध्ये पेरणे, जेंडर फ्लुइडिटी बद्दल हे करणे, ही विकृती आहे. मग आमचे परमपूज्य प्रातस्मरणीय मोहन भागवत येतात आणि म्हणतात की बाबा नाही, आमच्या धर्मामध्ये समलैंगिकतेला फार प्राधान्य आहे. हंस आणि डिंबिकच समलैंगिक होते. अरे भाऊ होते ते. प्रत्येक गोष्टीमध्ये हागून ठेवता तुम्ही. लक्षात घ्या, आम्ही अत्याचारी आहोत, आम्ही अन्यायी आहोत, आपल्या धर्मात काहीच विशेष नाहीये. सावरकरवाद नावाचा एक प्रकार जन्माला आलाय नवीन. खेटरानं मारायचं त्या सावरकर जिवंत असते तर पहिले यांना भिजून मारलं असतं भडव्यांना. उपनिषदच फेकून द्या, पोथ्यास फेकून द्या, गाथास फेकून द्या, कोण तुकाराम विचारणार, हे च्युती आहे. या भडव्यांच्या आधारावर तुम्ही धर्मरक्षण करणार आहात आणि आपल्या मुलींना संरक्षण करणार आहात तुम्ही. खूप मुद्दे आहेत. धर्म कट्टर झाला पाहिजे. लक्षात घ्या, मटेरियलिस्टिक सोसायटी बनवण्याचा हा जो आटोकाट प्रयत्न आहे ते बघा. साऊथ कोरिया बघा, डेन्मार्क बघा. अरे त्या देशांच्या स्वतःच्या समस्या आहेत. साऊथ कोरियामध्ये जर का आज आपण बघितलं तर तो समाज इतका मटेरियलिस्टिक झालेला आहे, चंगळवादी समाज झालेला आहे की आज रोजी तिथे
फर्टिलिटी रेट हा खूप कमी आहे. भविष्यामध्ये तिथे केवळ आणि केवळ म्हातारेच दिसतील तुम्हाला. हेलह्युशन म्हणजे जे आहे स्पेलिंगमध्ये पण बोलताना वापरतात ते हेलह्युशन नावाची एक कन्सेप्ट आहे कोरियामध्ये. याचा अर्थ होपलेस सोसायटी. ती एक समस्या आहे तिथली. ती सोसायटी होपलेस झालेली आहे. ती इतकी मटेरियलिस्टिक झालेली आहे. वारंवार सर्जऱ्या करतात, स्वतःला फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये खूप रॅट रेस झालेली आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे. हिकिकोमोरी नावाचा एक आजार आहे जापानमध्ये. त्यामध्ये लोकांनी इतके वर्कहोलिक होतात की स्वतःला कोंडून घेतात, 6-6 महिने बाहेर पडत नाहीत, आंघोळ करत नाहीत ही लोक. त्या लोकांना जे डिसऑर्डर होत आहेत, त्या लोकांमध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत, त्या केवळ आणि केवळ मटेरियलिस्टिक सोसायटीमुळे होत आहेत. आणि इकडे मोठमोठे आमच्या स्वतःला सावरकरवादी म्हणणारे लेख लिहितात की ब्रह्मचर्यच काय असतं, कशाला आत्मसंयम हवा, कशाला ब्रह्मज्ञान हवं, कशाला भक्ती पाहिजे, कशाला ज्ञान पाहिजे, कशाला वैराग्य पाहिजे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यावर आधारित ही जी सोसायटी आहे, आपल्याला जेही आपल्याला मूल्य दिलेली आहेत, ती मूल्य आपण आपल्या मुलामुलीपर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे. आपण एक खूप सुदृढ समृद्ध समाजातून येतो. आपल्या समाजामधलं जे दर्शनशास्त्र आहे ते अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाचं आहे. क्वांटम फिजिक्सचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्या परस्पर जेव्हा आपण उपनिषदांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सृष्टीची कोडं उलगडत जातात. हे कशासाठी बनलेलं आहे, काय बनलेलं आहे, हे प्रणव काय आहे, हा राम काय आहे, हे रामनाम कशासाठी घेतलं जातं, हे शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. इंद्रिय संयम असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, कन्झ्युमेरिझम खूप कमी प्रमाणात असलं पाहिजे. लोकांनी समाजाच्या उत्कर्षासाठी काम केलं पाहिजे. तशा पद्धतीचे तरुण घडले पाहिजेत, तशा पद्धतीच्या तरुणी घडल्या पाहिजेत. मुलांना केवळ पैसा कमवणंच आपल्याला शिकवायचं नाही आहे, केवळ शारीरिक गरजा भागवणं शिकवायचं नाही आहे. मी एका लवजियाच्या प्रकरणामध्ये एक आई मुसुमुसू रडत असताना त्या तरुण ऐकलंय की तसलं काही आम्ही शिकवलं नाही मुलांना, कधी धर्म बिर्म शिकवला नाही घरामध्ये, कधीच कोण्या जातीला कमी जास्त खेटरानं मारलं पाहिजे तुला. तुझी मुलगी गेली, अरे तू जायला पाहिजे होतं एखाद्या लांड्याचा हात धरून. हे अभिमानाच्या गोष्टी आहेत. आणि कुठून आलेली आहे ही मानसिकता? पोथ्या फेकून द्या, पुराणं फेकून द्या, उपनिषद फेकून द्या, वेदांमध्ये विमानं शोधू नका, तुमच्या देशामध्ये टाचणी बनवायची क्षमता नव्हती. हे संघ भाजपा शिकवतोय लोकांना. डाव्यांपेक्षाही जास्त प्रॉमिनंटली शिकवतंय, जास्त ताकदीने शिकवतंय. यांच्या हातात याच्यासाठी सरकार दिली होती का? तुमच्या हातात हे फालतूगिऱ्या करायसाठी तुमच्या हातात गव्हर्नमेंट दिलं होतं का आम्ही? या प्रश्नांवर कायदे बनवून सोल्युशन होणार नाही. दिस इज द प्रॉब्लेम ऑफ अवेअरनेस. स्वतः आपलं जोपर्यंत जागृत होत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये आपल्या देशाबद्दलचा, आपल्या राष्ट्राबद्दलचा, आपल्या मातीबद्दलचा, आपल्या धर्माबद्दलचा स्वाभिमान अभिमान जागृत होत नाही, जोपर्यंत अशा फौजा आपण उभ्या करू शकत नाही, अधिकाधिक कट्टर आपण समाज जोपर्यंत बनवू शकत नाही, कायद्यांनी काही एक होणार नाही. या मुली तिथे का गेलेल्या आहेत याचा जर का आपण साधा अभ्यास केला, अशा मुलींशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला समजते यांना धर्माचा दही शिकवला गेला नाही, त्यांना स्वत्वाचा अभिमान नव्हता, त्यांना हे माहिती नव्हतं मी कशातून आलेली आहे, माझी संस्कृती काय आहे, मी कशासाठी मी माझं हे केलं पाहिजे, स्वतःला कशासाठी जपलं पाहिजे, आपले मूल्य काय आहेत, आपली नैतिकता काय आहे, ती लोक कशी आहेत, आपण कशा आहोत. हा अभिमान आपल्या ठाई नसल्यामुळे हे प्रकरण घडतायत. हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. बाकी हे जे तुम्ही सांगताय हे फक्त राजकीय स्टंटबाजी आहेत. या राजकीय स्टंटबाजी आहेत. यांना इतकं प्रोटेक्ट केलं जाते ना, मुसलमानांना या बाबतीत इतकं प्रोटेक्ट केलं जाते की मी एक कमेंट पाहिली आता थोड्या वेळात. उमेश श्रीपदवार नावाचा एक व्यक्ती बोलतो की तो रेवन्ना आंध्र प्रदेशमध्ये इतके बलात्कार करतो त्याच्यावर बोला. म्हणजे त्याला 180 तरुणींचं शोषण झालं. याच्यापेक्षा रेवन्ना, कारण की ते भाजपाचं होता. आम्ही इतके आंधळे झालेलो आहोत. एक तर आम्ही मोदी द्वेषात आंधळे आहोत, एक तर आम्ही बीजेपीच्या द्वेषात आंधळे आहोत, हिंदू द्वेषामध्ये आम्ही आंधळे आहोत, किंवा मग आम्ही मोदी प्रेमात आंधळे आहोत, आम्ही भाजपाच्या प्रेमात आंधळे आहोत. आपल्याला धर्म म्हणजे काय आहे याच्यात राजकीय हे सगळा फापट पसरा बाजू याला रेवन्नाचं पडलेलं आहे. सध्या विषय काय आहे, सध्या आपल्या म्हणजे तू त्याची सिरियसनेस कमी करतोयस. तुझ्यासाठी ते 180 मुली त्याचं काही पडलेलं नाही. तुला एक लेंच येऊन तुझ्या 180 तरुणींना भोगून गेलाय, याच्यापेक्षा तुला ते रेवन्नाचं पडलेलं आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. तुम्ही एका तीव्र स्वरूपाच्या एका हिनियस क्राईमची तीव्रता कमी करताय असं तुम्हाला वाटत नाहीये का? ब्लॅकमेलिंग होतीये, तिथे शोषण होत आहे. तुला हे नका आम्हाला ते सांगा. ही जी भडवेगिरी करणारी ही जी जमात आहे आपल्या देशामध्ये, आणि कायद्याचं तुम्ही काय घेऊन बसलाय? कायदा तर गल्लोगल्ली तोडला जातोय, कायदा तर जागोजागी तोडला जातो. असे कित्येक पद्धतीचे कायदे बनवून त्याचा काही फायदा होत नाही. कायद्याचा फायदा होत नाही जोपर्यंत आपल्याकडे तसा समाज नसतो, जोपर्यंत आपल्याकडे तशा पद्धतीने ताकद लावणारा, तशा पद्धतीने शक्ती निर्माण करणारा, राजदंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे. एक आपल्याकडे अशी एक पॉवर असली पाहिजे की ज्याच्या पुढे सरकारही झुकली पाहिजे, ज्याच्या पुढे सगळी व्यवस्था झुकली पाहिजे. तशी पॉवर आपल्याकडे निष्ठेतून निर्माण होणार आहे, हेड काउंट मध्ये नाही. तुम्हाला रामनवमीत मध्ये तुम्हाला 4000 पूर्ण असताना दिसतात, तुम्हाला असं 4000 आपल्याला भाजपाला मत देतात, भाजपा सत्तेत आहे. काय फायदा आहे तुमचा सत्तेत असून? जर अशा पद्धतीच्या घटना घडतायत तर तुम्ही सत्तेत काय टिपऱ्या खेळताय का, की गवत उपटताय? कारण की निष्ठा नाहीये. धर्म सत्तेत नसला तर चालेल, पण निष्ठा आपल्याला ठाई असली पाहिजे. निष्ठावान लोक सत्ता उलटवू शकतात, बदलू शकतात आणि सत्तेला चालवू शकतात. हे मुसलमानांकडून आपण शिकू शकतो. आज मुसलमानांकडे सत्ता नाहीये, ब्लिंचांकडे सत्ता नाहीये, पण त्यांच्या विरोधात एक शब्द इब्रही उच्चारायची क्षमता कोणाची नाहीये. कारण की त्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या धर्माच्या बद्दलची निष्ठा आहे. निष्ठावान समाज निर्माण करणे हा जोपर्यंत आपल्या समाजाचा उद्देश होत नाही, तोपर्यंत आपल्या मुली अशाच बाटवल्या जाणार आहेत, अशाच जाणार आहेत आणि अशाच पद्धतीने
ते खेळ करणार आहेत आपल्या मुलींच्या जीवासोबत, कारण की समाजामध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, समाजाची धर्माची धार बोथड करण्याचं काम डाव्यांकडून आणि उजव्यांकडून दोन्हीकडून अविरतपणे सुरू आहे. पण हिंदूंना आता ही ध्वजा, धर्माची ध्वजा सक्षमपणे स्वतःच्या हातात घ्यावी लागणार आहे. मोदी है तो मुमकिन है म्हणून चालणार नाही. अकार्यक्षम गृहमंत्री, अकार्यक्षम मुख्यमंत्री आणि अशा नाशिक आणि परतवाड्यासारख्या होणाऱ्या घटना त्या का होत आहेत त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. माझे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाहीत, गेला उडत, पण ज्यांना पटते त्यांनी विचार करा आणि सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.